मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी बांधवांची मोठी गर्दी उसळली। खोट्या गुन्ह्यांविरोधात पुकारलेल्या या मूक मोर्चात महिला आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग होता। शेकडो महिला आणि लहान मुले रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले। शांततेच्या मार्गाने निघालेल्या या मोर्चातील गर्दीने अन्यायाविरुद्धचा आपला रोष व्यक्त केला। हातात बेड्या, तोंडावर काळी फीत, शेखर पगार यांचा अभिनव निषेध। मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासींचा मूक मोर्चा। अन्यायाविरुद्ध एल्गार। शेखर पगार यांनी स्वतःच्या हातात ठोकल्या बेड्या। मालेगावात आदिवासी महिलांवरील अन्यायाविरोधात मूक मोर्चा। शासनाचा निषेध करण्यासाठी शेखर पगार बेडी बंद। मालेगावात आदिवासी समाजाचा जनक्षोभ। खोट्या गुन्ह्यांविरुद्ध पुकारले रणशिंग। जागे व्हा, आपली जमीन, आपली अस्मिता। आदिवासी बांधवांनो, आपली जमीन म्हणजे आपल्या पूर्वजांची पुणे आहे। आज आपल्या जमिनींवर अतिक्रमण होत आहे, ती हडपली जात आहे। आपण गप्प बसून चालणार नाही। सावधान, आपल्या जमिनीचे तुकडे विकणे थांबवा। जमिनी विकल्या म्हणजे आपण आपली ओळख आणि आपला हक्क विकला आहे। आमची मागणी, तालुक्यातील आदिवासींच्या हक्काच्या जमिनी तत्काळ त्यांना परत मिळायलाच हव्यात। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू, जे सरकारला नमवावेच लागेल। जमीन वाचवा, अस्तित्व वाचवा। लढा आमचा, हक्क आमचा। आदिवासी एकता विजय असो। चालू करू जाऊ। आज गट नंबर 107 सोयगाव मधील जे आदिवासी बांधवांची जमीन आहे, त्या जमिनीवर काही भूमाफियांनी प्रशांत तोडिया व सुभाष तोडिया व प्रशांत पाटील या भूमाफियांनी काहीतरी राजकीय वरद हात असून त्यांनी ही जमीन आदिवासींच्या ताब्यातील जमीन, इनामी जमीन ही आज त्यांनी कोर्टाला काही खोटे कागदपत्र सादर करून त्या जमिनीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून घेतला। त्याच्याबद्दल तसेच काही आमच्या आदिवासी बांधवांवरती, तसेच आमचे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तरी आम्ही शासनाला हीच विनंती करतो की येणाऱ्या काळामधील जर शेखरदादा पगार व आदिवासी बांधवांवरती गुन्हे मागे घेण्यात आले तर आम्ही जास्तीत जास्त जोमाने और जास्त संख्येने आम्ही रस्त्यावर उतरू। तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच जर ही या 107 गट नंबरच्या जमिनीचा जो कोर्टाचा जो आता आहे तो हायकोर्टाच्या याच्यामध्ये गेलेला आहे, तर आम्ही तिथं लवकरात लवकर आदिवासी बांधवांना घेऊन एवढ्या 2-3 दिवसात आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन या जे आदिवासी जी वन जमीन जी इनामी जमीन आहे या संदर्भात सर्व कागदपत्र घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत व त्यांच्या सल्ला मसुरात घेऊन आम्ही पुढील केस आम्ही हायकोर्टात लढणार आहोत। व तर लवकरात लवकर जर शेखरदादा पगार व आदिवासींवरती गुन्हे मागे नाही घेण्यात आले तर आम्ही मालेगावातील सर्व पक्षीय, सर्व राजकीय संघटना यांच्या माध्यमातून आम्ही एक मोठं जन आंदोलन उभारू व ते आंदोलन आम्ही आमचे मालेगावचे 5 टन झालेले आमदार व आत्ताचे मंत्री, कॅबिनेट मंत्री सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या बंगल्यावर आम्ही हे आंदोलन करणार आहोत। सोयगाव येथील जे आमचे आदिवासी समाज बांधव आहेत त्यांची ती जमीन आहे, त्या जमिनीवर ते काही भूमाफियांनी तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जमीन त्यांना मिळावी याकरिता लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात हा लढा उभा होता। आणि या लढ्यासाठी हा लढा दादांनी लढू नये यासाठी दादांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आदिवासी समाज बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले, ते गुन्हे रद्द व्हावे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहोत।